नमस्कार मित्रांनो, सध्या ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठा कोणता प्रश्न असेल तर तो बेरोजगारीचा नाही, तर तो आहे तरुणाईच्या लग्नाचा. कारण ग्रामीण भागामध्ये 35-40 वर्षे वयाचे तरुण आणखीही त्यांचे लग्न व्हायला तयार नाहीत. बरं, ह्यामध्ये असे नाहीत नुसते की जे रिकामटेकडे आहेत, इकडं तिकडं टवाळक्या करतात म्हणून त्याचे होईनात, असे नाहीत. चांगले सुद्धा मुलं आहेत ज्यांच्याकडं शेती आहे, काही जणांकडे व्यवसाय आहे, तरी त्यांना लोक मुलगी द्यायला तयार नाहीत. आता याचे कारणं काय आहेत नेमके, तर मुलींच्या वडिलांच्या वाढलेल्या अपेक्षा. मुलीच्या वडिलाची अपेक्षा म्हणजे मुलगा नोकरीला असला पाहिजे, त्याचं चांगलं स्लॅबचं घर असलं पाहिजे, त्याच्या घरी गॅस असला पाहिजे, त्याच्या घरी सगळ्या सुविधा असल्या पाहिजे, आणि महत्त्वाचं तो नोकरीला असूनसुद्धा त्याला शेती असणं गरजेचं आहे. आता मला एक सांगा, जर यायला नोकरी पाहिजे, चांगलं घरदार पाहिजे, मुलगी शेतात जाणार नाही, सगळ्या सुविधा घरात असल्या पाहिजे, मग शेती पाहिजे कशाला? आता हा सुद्धा एक प्रश्न पडतो का नाही? जर त्या तरुणाला नोकरी असेल, चांगलं घरदार असेल, त्याच्याकडे गाडी घोडी असेल, मग शेती पाहिजे कशाला? मग या सगळ्या गोष्टी असल्याच्या नंतर जर त्याला शेती नसेल तर त्यालाही नकार दिला चालला आहे. म्हणजे नेमक्या या अपेक्षा कुठपर्यंत जाणार आहेत असाच मिळणार राहिला. बरं, यामध्ये काही बरेच तरुण असे स्वतःचा व्यवसाय आहे, त्याचा व्यवसायही चांगला चालतो, तो कामाशी काम करतो, त्याच्याकडे शेती आहे, पण त्याचं स्वतःचं घर नाही, समजा साधं पत्राचं घर आहे, मात्र तो भविष्यात बांधू शकतो, तरी त्या मुलाला द्यायला तयार नाहीत. म्हणजे अपेक्षा इतक्या वाढल्यात की नेमकं मग या तरुणाईचे लग्न होणार का नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. तुम्ही आता माध्यमामध्ये बघत असताल, सध्या लग्नसरीचा सीझन चालू आहे, लग्न बी व्हायलेत, पण आता यामध्ये बरेच जण आपल्या जवळच्या नात्यातील, आपल्या जवळच्या संबंधातील मुलगी बघायलीत आणि आपलं लग्न उरकून घ्यालेत. आता तुम्हाला त्याच्यातली आतली गोष्ट सांगतो, बरेच तरुणांचे वडील हे त्या मुलीच्या वडिलांना लग्नाचा खर्च मी करतो, फक्त कोणाला सांगू नका, याची चर्चा करू नका, म्हणून हे लग्न तरी उरकून घ्यालेत आणि अशा काही तरुणाईचे लग्न व्हाले. मात्र मुलींच्या वडिलांनी सुद्धा एखादा जर होतकरू मुलगा असेल, चांगला मुलगा असेल, निर्व्यसनी असेल, त्याच्याकडे थोडीफार शेती आहे, रोजगार आहे, तर अशा मुलांना द्यायला हरकत नाही. मात्र मुलींच्या वडिलांची अपेक्षा आहे की काहीची तर अपेक्षा अशी आहे की मुलगाच एकला असला पाहिजे, किंवा लग्न झाल्याच्या नंतर तो एकला राहायला पाहिजे. म्हणजे त्याच्या कुटुंबात कोण कोण आहेत याची अगोदर चौकशी केली जाते. त्याला आजी आहे का, त्याला आजोबा आहेत का, वडील चुलते हे एकत्र राहतात का. म्हणजे अपेक्षा इतकी की उद्या लग्न झाल्याच्या नंतर आपली मुलगी त्या घरात एकटी वावरली पाहिजे, ती तिथली मालकीन झाली पाहिजे. एवढी कुठं अपेक्षा असती का बरं? बरं, आता हे जे एवढ्या अपेक्षा ठेवालीत, यायला मुलगा असेल का नाही? मग यायच्या मुलाच्या वेळेस पुढचा मुलीवाला अशा जर अपेक्षा ठेवत असेल तर यांना काय वाटेल बरं? याचा सुद्धा विचार या मुलींच्या वडिलांनी करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला मुलीचं लग्न करायचं आहे, तुम्ही भाव खाता, पण उद्या तुम्हालाही तुमच्या मुलाचं लग्न करायचं असते, नाहीतर मग या तरुणांनी उद्या करायचं काय असा प्रश्न उभा राहतो. आणि तुम्ही पाहता आजकाल काय घटना घडायल्यात. त्यामुळं या गोष्टीला कुठंतरी बंधन येणं गरजेचं आहे. आणि मुलीच्या वडिलांनी सुद्धा होतकरू मुलगा असेल, तो शेतकरी का असेना, आज शेतीचंही बऱ्यापैकी उत्पन्न आहे, अशा मुलांना द्यायला काहीच हरकत नाही. मात्र आता हा प्रश्न कधी मिटणार, काय होणार, जरा अवघडच दिसायले. आता याच्यावर तुम्हाला काय वाटत आहे, तुमचे काय अनुभव आहेत, नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.